अरे बापरे, हे समज तर लयच भीतीदायक आहे। पहिल्यांदाच मी इथं आले विराट स्थानावर, ते भी एकटीच, कुणाला बी न सांगता। दबंगलाचं कळलं ना तर काही बी खरं नाही बघ माझं। इथं कशा पायी बोलवलंय ते बी कळत नाहीये। जाऊ दे, ऐकते आणि पटपट निघते इथून। असे एकटक काय बघतीयस माझ्याकडे? गुरुजींची कृपा आहे सगळी। सई, अगं हे समज किती भीतीदायक आहे, असं वाटत नाहीये तुला? नाही म्हणजे तू मुंबईवरून आलेली शिकली सवरलेली पोरगी आणि हे समजा काय करतेस? अमोघला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते सांगितलं होतं ना मी। म्हणूनच मी गुरुजींची शिष्या झाले आणि त्यांची वारसदारही झाले। आता इथून मागे फिरता येणार नाही मला। आता फक्त आर्याला उद्ध्वस्त करणं हेच माझं ध्येय आहे। बापरे, माझं कुत्र मांजर तर नाही ना करणारे? इथं थांबण्यालाच डेंजर आहे, मी निघते। सई, आर्याबद्दलची समधी माहिती मी तुला देते। आता मी येते। माझ्या मर्जीशिवाय इथून कुणीही जाऊ शकत नाही मालती। आर्याच्या मनातलं जाणून घेण्याची जबाबदारी तुझ्यावर दिली आहे मालती। मला मान्य आहे त्यात धोका आहे, म्हणूनच तो धोका नाहीसा करण्यासाठी तुला इथे बोलावलंय। स्थिर उभी राहा, हलू नकोस आणि काही बोलूही नकोस। अगं, हा पदर तुझ्या डोक्यावर असेपर्यंत तुझ्या मर्जीशिवाय तुला कोणी बघूही शकणार नाही। काय? अगं पण हे कसं शक्य? माझ्या शक्तीवर शंका घेतेस? सांगितलंय तेवढं कर। हा पदर ढळू देऊ नकोस। नाही, नाहीतर आर्याला दिसशील तू आणि आपलं बिंग फुटेल, कळलं? पण सई, येऊ? या जी। हाँ, हे बघा,
इथे इथे सापडला मला हा दिवा. आता इथं तुला दिवा सापडला म्हणजे शिवलिंग इथंच कुठेतरी असणार. कसं आहे ना, धनी एकलेच यायचे बघ इथं दिवा लावाय. मला कधीच आणलं नाही ना त्यांनी, त्यामुळे ही जागाच ठाव नाही बघ मला. इथंच शोधायला लागणार. चला शोधूया. हा मी तिकडे बघते. बरं बघा. आजी, हा आपण ना थोडं लवकर यायला हवं होतं. बघा ना, सूर्य आता मावळायला आलाय. लगेच अंधार होईल आता. आपलं चुकलंच, उशीर झाला आपल्याला. नाही ग, नाही चुकलं आपलं. म्हणजे धनीना नेहमी याच वेळेला बाहेर पडायचे बघ दिवा घेऊन. म्हणजे त्यांची वेळ साधून बरोबर आपण त्याच वेळेला बाहेर पडलो. उशीर नाही झाला बघ. धनी या वेळेला इथे यायचे ना, त्याला नक्की काहीतरी कारण असणार बघ. कसं असतं ना पोरी, एखाद्या वेळी आपण संधीकडे बघत असतो पण ते दृष्टीच नसते बघ आपल्याला, त्यामुळे ती गोष्टच दिसत नाही. ती दृष्टी असायला हवी ग. मला पण आलाय हा अनुभव. आपण शोधूया. अमोक, हा सोडून आला उमाला? हो आलं सोडून, पण आता करमणार नाही तिच्याशिवाय. युवराज, तर आत या की, तुमच्याकडे एक काम आहे. हो. हे जरा पेपर्स बघा की, म्हणजे ही जागा आपल्याला घ्यायची. मग नाही काय, फौजदारांनी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केला पण त्यांना काही जमलं नाही. आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रयत्न करा. आम्हाला खात्री आहे तुम्हाला यश मिळेलच. ठीक आहे, पेपर चेक करतो मी. आपण पैसे किती देणार आहोत तेही सांगून ठेवा मला. प्रेमानं बोलून बघेन, उगाच हाणामाऱ्या नकोय. आणि कसं एक पाऊल मागे येण्याची तयारी हवी. घेऊ की, तुमच्या फॉर्म्युलामध्ये दम आहे. म्हणजे भल्या भल्यांना असं काय तुम्ही कंट्रोल करता ना. येतो. बायकोला सोडून. आर्या कुठे गेली आहे माहितीये? असेल घरातच. बघितलंस, तुला काय बी ठाव नसतं. ती कुठं जाते, काय करते. काळूबाईच्या संबंधित परत उद्योग सुरू केलेत तिने. आज तर आई साहेबांना सोबत घेऊन गेली. तिला काय वाटलं घरात काय चाललंय आम्हाला कळणार नाही? जिल्ह्यातल्या समध्या बातम्या आमच्या खिशात असतात. सारखं माझी बायको असं म्हणत असतोस ना. मग आता खडसावून विचारायचं तिला आणि येळीच आवर घालायचं. लपून छपून उद्योग चाललेत म्हणजे काळूबाईच्या संबंधित असणार. आणि आम्ही जर काही विरोध करायला गेलो तर पुण्यांदा ठिणगी पडल म्हणून सांगतेय तुला. आई, पण मला वाटत नाही ती काय असं करत असेल. अरे बाबा, किती पाठीशी घालशील तिला. हुशार वकील आहेस ना तू. तरी बी तुझ्या नाकाखाली टिचून उद्योग करते पोरगी. तुला अजून बी ठाव नाही ती कुठं गेली आहे ते. खरंय का नाही?
झाली बोलती बंद. मी बोलतो. तुमची पद्धती एकदम परफेक्ट आहे. लेकी बोले सोने लागे. आता अमोघच आर्यावर लगाम घालणारे बघा तुम्ही. बघ, मी म्हणलं ना तुला ती दृष्टी हवी. बघ, सापडलं. खरे आजी, निसर्गाच्या किमयेनेच तयार झाले आहे शिवलिंग. वय. आणि आजी, म्हणून बहुतेक आजोबांना दिवे लागणीच्या वेळी इथे येत असणार. हा, आपल्याला हा दिवा आता लावायला हवा, घाई करायला हवी. वय वय. कारण सूर्य मावळला ना की शिवलिंग पण अदृश्य होणार. त्याच्या आधीच दिवा लावाय हवा. चल. वारं सुटलं आजी. वय वय. दिवा कसा लागणार? हे बघ, काळूबाईचं नाव घे आणि लाव दिवा. लागल बघ. आई काळूबाई, तूच हा दिवा दाखवलास. या शिवलिंगाचं दर्शन पण तूच करून दिलंस. आता आता फक्त हा दिवा लागू दे. काळूबाईच्या नावानं सांग भलं.
आजी हा दिवा तर लावला आपण, पण इथे काही क्लू सापडतच नाहीये. आणि अंधार बी लई झालाय. आर्या, अरे उमा सांगत होती म्हणजे तिच्या घरी बी असलाच दिवा होता आणि त्या दिव्यातलं तेला अर्थ झालं ना की वात मोठी व्हायची आणि समधीकडे लख्ख प्रकाश पडायचा. आपण या दिव्यातलं तेल अर्ध होईपर्यंत वाट बघू. काळूबाईच्या नावानं सांग, बलूबाईच्या नावानं सांग. काय चाललंय तरी काय या दोघींचं? नक्की कशासाठी करतायत हे समजू. आणि आजींचं तरी काय? गप गुमान घरी बसायचं तर ही ते उचापत्या करतायत. या समद्यांच्या मागचा हेतू कळला नाही मला अजून. थोडी पायपीट केली त्याचा उपयोग तरी काय? या प्रकाशातच आपल्याला पुढचा क्लू सापडला.